नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही तर तुमच्या आयुष्यातलं रिस्टार्ट बटन आहे. पण खरंच सांगू का, आपण गुढी उभारताना ही का उभारतो हे आपल्याला माहीत असतं का, की फक्त परंपरा म्हणून करतो? आज मी तुम्हाला गुढीपाडव्यामागची खरी गोष्ट, त्याचा अर्थ आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व इतक्या सोप्या भाषेत सांगणार आहे की पुढच्या वेळी गुढी उभारताना तुमचा दृष्टिकोनच बदलेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात चाट मसाला. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि आयुष्यातील प्रत्येक अडचणींनंतर पुन्हा उभा राहण्याची प्रेरणा देणारा सण आहे, जो आपल्याला सांगतो की कितीही वाईट काळ आला तरी शेवटी विजय हा चांगुलपणाचाच होतो. आणि म्हणूनच हा दिवस विजय, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं. पहिली मान्यता अशी सांगते की भगवान रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येताना लोकांनी आनंदाने गुढी उभारून त्यांच्या विजयाचं स्वागत केलं आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आजही गुढी उभारली जाते, जी वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानलं जातं. दुसरी मान्यता अशी आहे की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. जेव्हा काहीच अस्तित्व नव्हतं तेव्हा त्यांनी वेळ, दिशा, पृथ्वी, आकाश आणि जीवनाची सुरुवात केली. आणि म्हणूनच हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो, जो नव्या वर्षाचं सुरुवात याचं असं प्रतीक मानलं जातं. तिसरी मान्यता अशी सांगते की राजा शालिवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवून हा दिवस साजरा केला आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली, जी आजपर्यंत चालू आहे. गुढी उभारताना घराच्या उजव्या बाजूला स्वच्छ आणि उंच काठी घेऊन तिच्यावर सुंदर रेशमी कपडा बांधायचा. त्याच्यावर कडुलिंबाची पानं, फुलं आणि साखरेच्या गांठी लावायच्या आणि शेवटी वरती तांब्याचा किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवायचा. आणि ही गुढी शक्य तितकी उंच उभारायची, कारण ती यश आणि प्रगतीचं प्रतीक असते. गुढीतील प्रत्येक गोष्टीचं महत्त्व खूप खास आहे. काठी म्हणजेच आयुष्यात मजबूत आणि ठाम राहण्याचं प्रतीक आहे. रेशमी कपडा म्हणजेच समृद्धी, आनंद आणि उत्सवाचं दर्शन घडवतं. कडुलिंबाची पानं आपल्याला जीवनातील कडूपणाही स्वीकारायला शिकवतात आणि आरोग्याचं महत्त्व सांगतात. फुलंच म्हणजेच सकारात्मकता आणि सुंदरतेचं प्रतीक आहेत. साखरेच्या गाठी जीवनात गोडवा आणि आनंद यावं यासाठी लावल्या जातात. आणि वर ठेवलेला उलटा तांब्याचा लोटा हा विजयाचा मुकुट मानला जातो, जो नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो आणि यशाचं स्वागत करतो. गुढी हे नाव खूपच खास आहे, कारण पूर्वी युद्ध जिंकल्यानंतर विजयाचा ध्वज उभारला जायचा आणि त्यालाच गुढी म्हणायचे. त्यामुळे आज आपण उभारत असलेली गुढी म्हणजेच आपल्या आयुष्यातील विजयाची घोषणा, जी सांगते की आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. गुढीपाडवा हा सुख, समृद्धी आणि विजयाचं प्रतीक आहे, कारण हा सण आपल्याला नवीन सुरुवात करण्याची संधी देतो, सकारात्मक ऊर्जा घरात आणतो आणि आपल्याला आत्मविश्वास देतो की आपण कोणतीही अडचण पार करू शकतो. त्यामुळे गुढी उभारणं म्हणजे फक्त परंपरा नाही, तर आपल्या आयुष्यातलं यश, आनंद आणि प्रगतीला आमंत्रण देणं आहे. विजय म्हणजे फक्त युद्ध जिंकणं नाही, तर आपल्या भीतीवर मात करणं, अपयशातून पुन्हा उभं राहणं आणि प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करण्याची ताकद मिळवणं आहे. जसं ब्रह्मदेवांनी शून्यातून सृष्टी निर्माण केली, तसंच आपणही आपल्या आयुष्यातून नकारात्मकता दूर करून एक नवीन आणि चांगली सुरुवात करू शकतो. आणि हाच गुढीपाडवाचा खरा संदेश आहे. म्हणून यंदा गुढी उभारताना फक्त सण म्हणून उभारू नका, ती उभारा तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या मेहनतीसाठी आणि तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या विजयासाठी. कारण खरी गुढी ही फक्त घराबाहेर नाही, तर तुमच्या मनात उभा राहिली पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच भिन्नाट व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि यशानं भरलेलं जावो. धन्यवाद.